नमस्कार काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, आता जो आपला फुलांवरच्या कवितेचा उपक्रम सुरू आहे, फुलांवरील कविता, यातील आज हे 25वे पुष्प आहे. 25व्या फुलावर कविता आहे. आजचं फुल आहे सोनटक्का. सोनटक्का फुलाची माहिती ह्या कवितेतून ऐकूया. त्याचे वैशिष्ट्य, त्याचे वेगळेपण, त्याचा वापर, हे सगळं या कवितेतून आपल्याला ऐकता येईल. कविते शीर्षक आहे अति नाजूक सुवासिक सोनटक्का. सोनटक्क्याची फुलं विक्रीला आणली जात नाही, कारण ते खूपच नाजूक असतात, हाताळताना सुद्धा खराब होतात आणि ते टिकत नाही. त्यामुळे सोनटक्क्याच्या कळ्यांचा व्यापार होतो, कळ्या विकल्या जातात. व्यापार जो होतो सोनटक्क्याच्या फुलांचा, तो कळ्यांचा होतो, कळ्यांच्या रूपात, मग ते फुलं होतात. तर अति नाजूक सुवासिक सोनटक्का. शुभ्र पांढरी अति नाजूक, शुभ्र पांढरी अति नाजूक उमलती फुले सायंकाळी. शुभ्र पांढरी अति नाजूक उमलती फुले सायंकाळी, सुवासाने मन प्रसन्न होई, बहर पावसाळी हिवाळी. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात फुलांचा बहर असतो. शुभ्र पांढरी अति नाजूक उमलती फुले सायंकाळी, सुवासाने मन होई प्रसन्न, बहर पावसाळी हिवाळी. लांब देठाची फुले भासती जणू काही फुलपाखरे. लांब देठाची फुले भासती जणू काही फुलपाखरे, विक्रीसाठी फुलांऐवजी कळ्या पसंत करती विक्रेते. जास्त पाणी किंवा जमीन दलदलची वाढीस बरी. या वनस्पतीला जास्त पाणी किंवा जमीन दलदलीची वाढीस बरी आणि पुरेशा सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते खरी. जास्त पाणी किंवा जमीन दलदलीची वाढीस बरी आणि पुरेशा सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते खरी. झुडूप फुटा दीड फुटाचे दिसती चौकात अंगणी. झुडूप फुटा दीड फुटाचे दिसती चौकात अंगणी, क्युबा देशात मान याला राष्ट्रीय फूल म्हणून. क्युबा देशात मान याला राष्ट्रीय फूल म्हणून. पूजा औषधे सजावट अगरबत्ती साबण अत्तर. उपयोग कुठे होतो? पूजा औषधे सजावट अगरबत्ती साबण अत्तर इत्यादींसाठी होतो सोनटक्क्याचा वापर. पूजा औषधे सजावट अगरबत्ती साबण अत्तर इत्यादींसाठी होतो सोनटक्क्याचा वापर. तर मित्रांनो, ही कविता सोनटक्क्याची तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळाला कविता शेअर करा. या आधीच्या फुलांवरील कविता ज्या आहेत 24 झालेल्या, त्या ऐका. आता पुढील आठवड्यात आपण फुलांवरची 26वी कविता ऐकणार आहोत. 26व्या फुलावर, ते फुल आहे लिली. परत भेटू. धन्यवाद.